नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी तिकडे रूम पाहायला आलेली असते आणि राजन समोरून तिला गाडीतून येताना दिसतो। राजन कमळीला बघतो आणि गाडी थांबवतो। तो विचारतो की काय कमळी इकडे कशी? कमळी म्हणते की राजन काका, मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला आले होते। तेव्हा राजन म्हणतो की हो, माझं सुद्धा आता इकडे काम होतं आणि तू हॉस्टेलला कशी जाणार आहे? तेव्हा आता कमळी म्हणते की जाईल अशीच। तर राजन म्हणतो की काही नाही, तू गाडीमध्ये बस, मी तुला सोडतो। तेव्हा आता कमळी विचार करते की राजन काकांना तर माहितीच नाही की मी हॉस्टेल सोडलेलं आहे म्हणून, आणि त्यांना कळायला सुद्धा नको म्हणून कमळी त्यांना माहिती न होऊन देण्यासाठी आता राजनला म्हणते की काका हे बघा, मी जाते, तुम्ही नका टेन्शन घेऊ, कशाला उगाच। तेव्हा आता राजन म्हणतो की कशाला, मी तुला विचारत नाही, तुला सांगतो की तू गाडीमध्ये बस। तेव्हा आता लगेच कमळी म्हणते की अहो राजन काका। राजन म्हणतो की अगं कमळी, आपल्याला जाताना गप्पा मारता येतील, त्यामुळे चल बस भर गाडीमध्ये। शेवटी आता कमळीचा नाईलाज असतो आणि ती गाडीमध्ये बसते। तेव्हा आता राजन तिला घेऊन हॉस्टेलवर येतो। तेव्हा आता कमळी गाडीच्या खाली उतरते। राजन तिला सावकाश वगैरे आणि तो सुद्धा गाडीच्या खाली उतरतो। कमळी म्हणते की अहो राजन काका, तुम्ही कशाला उतरता? तेव्हा राजन तिला विचारतो की कमळे, तू बाबांसाठी मात्र ते तेल मागणवर होती गावाकडून। तेव्हा आता कमळी म्हणते की हो हो, सांगितलेलं आहे उद्याच तेल येणार आहे। तेव्हा राजन म्हणतो की अगं मसाजसाठी येशील का? कारण बाबांना तू जर मसाज केला तर खरंच त्यामध्ये खूप फरक पडतो। आता कमळी म्हणते की काका अहो, तुम्ही कशाला टेन्शन घेतात, मी येणार आहे। तेव्हा आता राजन खुश होतो आणि ठीक आहे असं म्हणून तू जा आता म्हणतो। तेव्हा आता कमळी समोर हॉस्टेलच्या रूमकडे बघते। तेव्हा तिला आता तो क्षण आठवतो जेव्हा तिने हॉस्टेल सोडलेलं असतं स्वतःहून, आणि प्रिन्सिपल सरांनी सुद्धा तिला ते हॉस्टेल सोडायचं सांगितलेलं असतं। तुझ्याकडे कोणताही पर्याय नाही, हे सर्व क्षण आता कमळीला आठवतात। आता कमळीचा चेहरा मात्र थोडासा गंभीर होतो, टेन्शन मध्ये वाटते। तर राजन विचारतो की काय झालं कमळी, अगं तुला काही बोलायचं होतं का अजून? तेव्हा आता कमळी म्हणते की काही नाही, जातो मी। आणि तेवढ्यात आता कमळीची मैत्रीण समोरून येते, ती कमळीला बघते आणि राजन समोरच विचारते की कमळे, अगं काय ग, इकडे कशी? तेव्हा आता कमळीला धक्काच बसतो। राजन विचारतो की इकडे कशी म्हणजे? आता कमळी खोटं बोलते। कमळी म्हणते की काका अहो, ती नवीन आलेली आहे हॉस्टेलला आणि तिला माहिती नाही की मी इकडेच राहतो, तिला असं वाटतं की फक्त कॉलेजलाच येतो आणि चला येतो मी असं बोलून आता ती मैत्रिणी म्हणते की चल ग। तेव्हा ती पुढे गेल्यानंतर म्हणते की काय ग कमळी, तू खोटं का बोलली? आणि सांगतो मी तुला असं म्हणून कमळी पुढे येते। तर आता हॉस्टेलच्या मॅडम भेटतात, तर त्या लगेच कमळीला विचारतात की कमळी अगं तू येथे का आलीस? तुला तर हॉस्टेलवरून काढून टाकण्यात आलेलं आहे, तू जर येथे दिसली तर मला प्रॉब्लेम होईल। तेव्हा आता कमळी म्हणते की अहो मॅडम, माझ्या मैत्रिणीला भेटायला आले। तेव्हा ती मैत्रीण म्हणते की हो मॅडम, ती माझ्याकडे आलेली आहे। तेव्हा मॅडम म्हणते की अगं तू मैत्रिणींना भेटायला येऊ शकते, पण तुला तर माहितीच आहे त्या अनिकाने जो गोंधळ घातलेला आहे, त्यामुळे तुला हॉस्टेलच्या बाहेर जावं लागलेलं आहे आणि पुन्हा जर त्या दोघींनी तुला जर इथे बघितलं तर ते माझ्यावर कारवाई करतील, आणि तुला तर कामिनी मॅडमचा स्वभाव माहितीच आहे। तर कमळी आता समोर राजन का असतो, थोडीशी घाबरतच बोलत असते आणि मॅडमला म्हणते की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मला काही त्रास नाही होणार, फक्त मी 5 मिनिटं भेटतो आणि लगेच जातो। आणि लांबूनच ते आता राजनला म्हणते की बाय बाय आणि काका जा तुम्ही, खूपच पाऊस आहे। तेव्हा राजन हसतो आणि जातो असं म्हणतो। हे करून आता राजनला हे कळून न देण्यासाठी त्याला तिथून काढून द्यायचं असतं आणि कमळी लगेच तिथून जाणार असते। आता कमळी मनात म्हणते की मी राजन काकांसंग का खोटं बोलले असेल, परंतु काका मला माफ करा, मला असं करायचं नव्हते। आणि जर चुकून सुद्धा तुम्हाला कळालं असतं की मी हॉस्टेल सोडलं तर तुम्ही आणि अन्नपूर्णा आजीने मला लगेच तुमच्या घरी नेलं असतं, मला तुमच्यावर असं ओझं नाही व्हायचं। त्यानंतर मात्र आता इकडे जो कामिनीचा माणूस आहे तो गावाकडे सरोजचा जो काही खून गोळी ज्याने झाडली होती तो कामिनीला फोन करतो। कामिनी म्हणते की काय रे, इतक्या उशिरा का फोन केला? तेव्हा कामिनीचा तो गुंड म्हणतो की हे बघा मॅडम, तुम्ही मला जे काम सांगितलं होतं, कारण गावाकडच्या पोलीस स्टेशनमध्ये आता जी काही सरोजची जी काही केस वगैरे आहे ती अजूनपर्यंत काही बंद केलेली नाही। तेव्हा आता कामिनी म्हणते की अरे ती सरोज मेलेली आहे, पण तरी सुद्धा मात्र ह्या पोलिसांनी ही केस ओपन का ठेवली? आणि तो माणूस म्हणतो की कसं आहे की आपण एका हवालदाराला मात्र पैसे वगैरे देऊन मात्र त्याच्याकडून काहीतरी माहिती मिळवलेली आहे। हो, जी बॉडी सापडली होती तर ती सरोजची नव्हती तर दुसऱ्याच बाईची होती। ऐकल्यानंतर आता कामिनीला धक्का बसतो। ती म्हणते की काय बोलतोस आणि हे सर्व तुम्हाला आत्ता सांगतोस? 6 दिवसापूर्वी मी तुला सांगितलं होतं हे सगळं चेक करून मला सांगायला। अरे ठीक होतं, मी कामात होते, परंतु तुम्हाला हे कळवायला नको होतं का? मात्र तो गुंड म्हणतो की मी पर्सनल कामासाठी माझ्या बाहेर गावी गेलो होतो। हे बघा मॅडम, जाऊन द्या, अहो बॉडी जरी दुसऱ्याची मिळाली पण अजून सरोजची बॉडी कुठे मिळालेली आहे? मला तर असं वाटतं की ती बॉडी मात्र नदीतून वाहून समुद्रात गेली असेल। कामिनी म्हणते की ती बॉडी कुठेही जाऊन दे, मला काही फरक पडतो, परंतु लोकांना मात्र अजून काही कळालेलं आहे का? त्यामुळे हे बघ, जास्त शहाणपणा करून स्वतःची अक्कल अजिबात चालू नको, तुला जे काही सांगत आहे ते नीट ऐकून घे। इकडे तू पोलीस स्टेशनला जा आणि तिकडे मात्र FIR ची जी काही ही
नोटीस आहे ती लवकरात लवकर मला पाठवून दे. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, लगेच पाठवतो. आता रागिनी हे सर्व तेथे ऐकत असते. आता फोन झाल्यानंतर ती कामिनीला म्हणते की आई, एक विचारू का तुला ही सगळी मडी उकरण्याची काय गरज आहे बरं? हे सगळं करून साध्य काय होणार आहे? सोडून दे सगळं काही विषय. सरोज जिवंत असो किंवा मरून दे, कारण तिच्याशी आपल्याला काही घेणे देणे नाही. कशाला तिचा विचार करते? तुला काय फरक पडतो? तेव्हा कामिनी मनात म्हणते की अगं मूर्ख आहेस तू, तुला काय माहिती, मला तर फरक पडतो. जर ती सरोज जिवंत असेल तर ती कोण आहे मला माहिती आहे. म्हणून आता कामिनीला टेन्शन येते. त्यानंतर इकडे आता कमळी, राधिका आणि निंगी ह्या आता सरोजला शांत झोपी लावतात. कमळी आता राधिका वहिनीला सॉरी म्हणते, कारण माझ्यामुळे आणि माझ्या आईमुळे तुम्हाला खरंच खूप त्रास होतोय. तेव्हा आता राधिका म्हणते की तू वेडी आहेस का? अगं काय बोलतेस तू? सरोज काकीची कंडिशन कशी आहे मला माहिती आहे. जे काही झालेलं आहे त्यात त्यांची काय चूक आहे आणि तुझी सुद्धा काही चूक नाही. तेव्हा आता कमळी म्हणते की वहिनी, अहो ही अडचण माझी आहे, परंतु आता ह्या अडचणीमुळे रोहित दादांना, घरच्यांना सगळ्यांना किती त्रास होतो हे खरंच मला नाही आवडत. की रोहित दादाची माफी मागतो आणि त्यांच्याशी बोलतो. तेव्हा आता राधिका म्हणते की कमळी, एक मिनिट, तुला असं करण्याची काही गरज नाही. बाबांनी रोहितला समजावलेलं आहे, तू या सगळ्याचा विचार करूच नको. त्यापेक्षा मात्र तू आता तुझी आई कशी बरी होईल याकडे जास्त लक्ष दे. आता कमळी म्हणते की हो, मी लवकरच तिचं सिटी स्कॅन वगैरे काढून घेणार आहे. तर राधिका प्रेमाने तिला म्हणते की झोप आता, जास्त काळजी करू नकोस. त्या दोघींना गुड नाईट करून राधिका आपल्या रूम मध्ये निघून जाते. आता कमळी निंगीला म्हणते की बघ ना, राधिका वहिनी किती समजूतदार आहे. आपण इथे नव्हतो तरी सुद्धा आईची एका आईप्रमाणे काळजी घेतली. की हो ना, अगं बघ ना त्यांचं नशीब काय आहे, पदरात कसला नवरा पडला. ते रोहित दादाकडे बघूनच हे असं वाटतं एवढं तू तिच्यावर ओरडत असेल आणि बिचारी सगळं काही शांतपणे सहन करते. आता कमळी म्हणते की आपण कितीही काही म्हटलं तरी शेवटी काय होणार आहे. तरी आता निंगी हसते. निंगी म्हणते की अगं ते सगळं सोडून दे, परंतु कमळी मी तुला सांगते, खरंच तू खूप नशिबान आहे, तुला इतकी चांगली जाऊ मिळाली. जेव्हा तू मात्र या घरात अगदी सून म्हणून येशील तेव्हा खरंच त्या तुझी खूप काळजी घेते. तेव्हा आता कमळीला हसू येतं. कमळी म्हणते की अगं पुढे नशिबात काय लिहिलं कुणाला माहिती, आणि हे सगळं सोडून दे, उद्या आपल्याला येथून निघायचं आहे. मी एकदा परत ऋषी सरांशी बोलते. तर निंगी म्हणते की हो, परत एकदा तू त्यांच्याशी बोलून घे. कमळी आणि निंगी आता तयार होतात. सकाळी सकाळी बॅग वगैरे भरत असतात आणि आता कमळी ही निंगीला म्हणते की आई उठल्यानंतर तिला लगेच आंघोळीला पाठवून दे, तोपर्यंत मी ऑफिसला जाऊन येते. तेवढ्यात आता सरोज उठते आणि तेवढ्यात मात्र आता सरोज म्हणते की माझी कमळी कुठे आहे? तर कमळी म्हणते की आहे, अगं मी इथेच आहे. सरोज तिला धक्क्यानेच म्हणते की अगं पुरी, कोण आहेस तू? आता कमळी परत खोटं बोलते की मी निंगी आहे आणि मी तुम्हाला इथे घेऊन आलो की नाही, आपण हॉस्पिटलमध्ये होतो आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी तुम्हाला तुमच्या गावाकडे घेऊन जातो, तुमच्या कमळीकडे. तेव्हा आता सरोज म्हणते की हो 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 आठवलं. आणि काय ग, आपण मुंबईतच आहे ना? कमळी म्हणते की हो, तुम्ही मुंबईमध्ये आहेत, परंतु आता पटपट आवरून घ्या, आपल्याला जायचं आहे. सरोज विचारते की काय ग, कुठे जायचं? गावाकडे जायचं. तर कमळी म्हणते की हो मी सांगतो, फक्त अगोदर आवरून घ्या. सरोज म्हणते की हो चल, आता गावाकडे जाऊयात आणि तिकडे जाऊन मात्र मी माझ्या कमळीला भेटणार आहे. म्हणून सरोज आंघोळीला जाते. आता निंगी कमळीला म्हणते की अगं कमळे, रोज रोज कसं असं काकीला समजून सांगायचं ग? अगं हे सर्व किती दिवस चालणार आहे? काकी कधी बरी व्हायची ग? तेव्हा आता कमळी म्हणते की योग्य वेळ आल्यानंतर होईल सगळं नीट. आणि तेवढ्यात तेथे ऋषी येतो. ऋषी विचारतो की काय झालं काकू, बरे आहेत का? तेवढ्यात ऋषीचं लक्ष बॅगकडे जातं. तेव्हा तो विचारतो की ही बॅग इथे काय करते? तेव्हा आता कमळी घाबरतच म्हणते की बंड्याच्या ओळखीने एक खोली मिळालेली आहे आणि आम्ही निघतो. तेव्हा आता ऋषी म्हणतो की काय तुम्हाला घर मिळालं? कमळी, तुम्हाला काहीच कसं सांगितलं नाही बरं? अगं कुठलं घर आहे, किती पैसे दिले, कुठला एरिया आहे, कुणाच्या ओळखीतलं, आणि मला काहीच कसं का सांगितलं नाहीस तू? ते मी तुझ्यासाठी अजून पण परका आहेस का? तेव्हा कमळी म्हणते की नाही ऋषी सर, अहो तसं नाही, म्हणजे अहो तुम्ही माझ्यासाठी अगोदरच इतकं सर्व काही करता, तुम्हीच सांगा की मी अजून तुम्हाला किती त्रास द्यायचा आहे? तेव्हा ऋषी म्हणतो की त्रास आणि कमळी हाच तुझा खूप मोठा त्रास म्हणजे प्रॉब्लेम आहे. मी तुझ्यासाठी जे काही करतो आणि ते सगळं समजून घेण्याऐवजी तू जर त्याला त्रास म्हणत असशील, ह्या सगळ्याचा काय उपयोग आहे? अगं मला तुझी काळजी वाटते म्हणून मी हे सर्व करतो, ही गोष्ट तुला समजून घ्यायची नाहीस का? त्यावरती आता कमळी म्हणते की ऋषी सर ऐका प्लीज, तुमचा काहीतरी गैरसमज होतो, खरंच तसं काही नाही. तर ऋषी म्हणतो की बास, सगळं झालेलं आहे, मग डिस्कशन करून काय उपयोग आहे? हे सगळं आवरायला घे. त्यावर आता कमळी म्हणते की ऋषी सर अहो प्लीज माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला खरंच सांगते. ऋषी आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि कमळीला म्हणतो की आवर निघण्याची तयारी कर, आणि तो निघून जातो. तेव्हा आता निंगी लगेच कमळीला म्हणते की मी तुला म्हटले होते तो ऋषी सरांना सांग, त्यांच्याशी बोल, बघ ना त्यांना किती वाईट वाटलं. त्यानंतर आता कमळीला सुद्धा वाईट
वाईट वाटतं. ऋषी आपल्या रूम मध्ये येतो, जरा टेन्शन मध्ये बसलेला असतो. तेव्हा आता साहेबा तिथे येतो आणि म्हणतो की ऋषी सर, आणि चला आज कुठल्या मोहिमेवर जायचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे. तर ऋषी काहीच बोलत नसतो. तेव्हा साहेबा विचारतो की अरे आता काय झालं. ऋषी म्हणतो की काय झालं म्हणजे काय झालं. मी नवीन घरी शिफ्टिंग करत आहे आणि तिला नवीन घर मिळाले हे सुद्धा तिने मला सांगितलं नाही आणि मला तिचा प्रॉब्लेम काय आहे हेच माहिती नाही. तेव्हा आता साहेबा म्हणतो की हे बघ ऋषी, कमळी कशी आहे तुला चांगलंच माहिती आहे. अरे ती नावाची कमळी आहे, तिला तिचा स्वाभिमान जपायला फार आवडतं. अरे प्रत्येक गोष्टीचं म्हणजे जे आहे ते तुला का सांगावं असं तिला वाटलं असेल. तेव्हा आता ऋषी म्हणतो की साहेबा हे बघ कमळी कशी आहे हे मला सांगण्याची गरज नाही. अरे आमचं एकमेकावर प्रेम आहे, आम्ही परके नाहीत. तिचा स्वाभिमान मात्र मी जपतच आहे. तेव्हा आता साहेबा म्हणतो की ऋषी सर एकदा शांत हो. आणि साहेबा ऋषीला समजावून सांगतो की अरे कमळी आणि तिची आई या घरात राहायला आल्या हे फक्त सतीश सर आणि राधिका वहिनी यांनाच आवडलेलं आहे, बाकी कुणाला आवडलेलं नाही हे तर तुला चांगलंच माहिती आहे. आणि ह्याच गोष्टीचा तिने विचार केला असेल आणि आतापर्यंत मात्र तिने ह्या सगळ्या गोष्टी मात्र नीट लक्षात आणल्या असेल की तू तिच्यामुळे घर सोडून गेला, घरामध्ये वादावादी झाली की नाही आणि परत ह्या गोष्टी घडायला नको हाच विचार तिच्या मनात असेल. साहेबा त्याला समजून सांगत असतानाच तिथे कमळी येते. ती ऋषीला सॉरी बोलते. सर मला तुम्हाला असं दुखवायचं नव्हतं, एकदा मला असं ऐकून घ्या, कारण तुम्हाला माहितीच आहे ना तुम्हाला माझी आणि आईची खूप काळजी आहे. पण तुम्हीच सांगा मी असं किती दिवस तुमच्या घरात राहणार बरं. माझ्यामुळे आणि माझ्या आईमुळे कोणाला त्रास झालेला मला नाही बघवत. की कालच बघितलं की रोहित दादांना किती त्रास झाला आणि असं जर सारखं होत राहिलं तर कसं होईल बरं. आणि आमच्यामुळे मात्र या घरातील नाती खराब व्हायला नकोय. आणि हे बघा आम्ही एवढं लांब कुठे चाललो, जवळच आहोत. जर गरज पडली तर हक्काने नाही सांगणार का मी तुम्हाला. तेवढ्याच साहेब आता कमळीला हात करून खुणावतो आणि म्हणतो की अरे बापरे कमळी, इकडे रुसून बसले आणि तू काही काळजी करू नकोस. इकडे मोठा भाऊ आहे की तू हक्काने सगळं काही मला सांगत जा आणि त्याच हक्काने मी इकडे सगळं काही आता व्यवस्थित करतो. आता कमळी कान पकडते आणि सॉरी म्हणते. साहेब म्हणतो की बघ ती सॉरी बोलते आणि तेवढ्यात मात्र आता ऋषी खूपच हसतो आणि साहेबाला म्हणतो की हो झालं जा आता. तर कमळीला म्हणतो की ठीक आहे आणि झालं का आवरून निघूयात का आपण असं म्हणतो. साहेब म्हणतो की निघायचं म्हणतात. परत कमळी आणि आता ऋषी एकमेकांशी खुश होतात. त्यानंतर कामिनी मात्र आपल्या माणसाच्या फोनची वाट बघत असते. सारखी फोनकडे बघते, हा मूर्ख माणूस का फोन करत नसेल. सकाळपासून मी त्याला आता एक जबाबदारी दिलेली आहे. तेवढ्यात अन्नपूर्णा आजी तिथे जेवायला येते. आता सगळेजण डायनिंग टेबलवर असतात. राजन विचारतो की आई अगं बाबांचा डोळा लागला ना. अन्नपूर्णा म्हणते की हो हो. आणि आता ती नोकर आहे तर ती अन्नपूर्णाला वाढत असते, पण तिच्या आता थोडेसे धक्क्याने मात्र कामिनीच्या हातातील चमचा खाली पडतो. तेव्हा कामिनी तिच्यावर ओरडते, तुला नीट वाढता येत नाही का. तेव्हा बिचारी तिला कामिनीला सॉरी म्हणते, चुकून झालं. तर अन्नपूर्णा कामिनीला म्हणते की अगं का ओरडते. कामिनी मात्र आता तिच्यावर हात उगारते, एक काम तुला धड जमत नाही. तर अन्नपूर्णा लगेच कामिनीचा हात धरते. काय ग कशाला चिडचिड करतेस, चूक तुझी आहे ना. तेव्हा कामिनी म्हणते की वहिनी तिने वाढता नाही. तर आता अन्नपूर्णा म्हणते की तू एकही शब्द बोलू नकोस, आता काय घडलं हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. तेव्हा राजन सुद्धा म्हणतो की आत्या त्यांनी चुकून नाही केलं, त्यांनी म्हणजे सॉरी सुद्धा म्हटलं, तुला इतकं रिॲक्ट होण्याची गरज नाही. कामिनी म्हणते की हो ना आता काय म्हणायचं, कारण माझं तर कोणी कधी ऐकूनच घेणार नाही. आणि वहिनी तू जरा नोकरांची जास्तच लाड कर, त्यामुळे त्यांच्या लेखी मला काही किंमत राहिलेलीच नाही. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की अगं तू चुकतेस, त्यामुळे तू आता एक गोष्ट कर, सगळ्यांशी नीट वागायला घे. आणि अन्नपूर्णा आता सरलाताईंना हे सगळं नीट आवरून घ्यायला सांगतात. कामिनी लगेच रागाने आतमध्ये जात असते बिगर नाश्ता करता. तेव्हा रागिनी ओरडते, आई नाश्ता करून जा. तर अन्नपूर्णा रागिनीला म्हणते की खाली बस आणि तुझ्या आईला भूक लागल्यानंतर ती खाईल असं म्हणते. काही उपाशी राहणाऱ्यातली नाही. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषी आणि हे कमळी दोघेही बाहेर आलेले आहेत. जेथे कमळीला राहायचं असतं तेथे आलेले असतात. तर तो विचारतो की कमळी तू इथे सिरियसली राहणार आहे का, ही रूम किती छोटी आहे, तू कसं मॅनेज करशील. तेव्हा आता कमळी म्हणते की अहो सर थोड्या दिवसाचा प्रश्न आहे, हळूहळू सगळं नीट होईल, मी मॅनेज करतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेवढ्यात ऋषीला फोन येतो, परंतु ऋषी फोन ठेवायला सुरुवात करतो. कमळी म्हणते की अहो सर फोन घ्या. ऋषी फोन घेतो आणि तो फोनवर बोलत असताना कमळी म्हणते की सर मी आलो. धावतच त्या रूम मध्ये येते. आता निंगी आणि बंड्या सरोज जवळ असतात. सरोज म्हणते की आपण इथे कुठे आलो, तुम्ही मला कुठे आणलं. म्हणून आता तेवढ्यात कमळी धावतच येते. तर सरोज तिलाच ओरडते की तू म्हटली होती की गावाकडे परत जायचं, इथे कुठे घेऊन आलीस. कमळी म्हणते की हो आपल्याला जायचं आहे, पण थोड्या दिवस इथे आपल्याला राहावं लागेल. आता सरोज ओरडते, तुम्ही दरवेळेस असंच बोलतात, किती दिवस मात्र तुम्ही मला असं थांबवणार आहात. तेव्हा आता कमळी म्हणते की डॉक्टरांनी काय सांगितलं की तुम्हाला बरं वाटल्यानंतर आपण गावाकडे जाऊ शकतो, पण आता नाही जाऊ शकत, त्यामुळे जरा थांबा, मी तुम्हाला नक्की गावाकडे घेऊन जाणार आहे. इकडे आबा आहे ते कमळीची नक्की काळजी घेतात, तुम्ही काही
काळजी करू नका. आणि तेवढ्यात निंगी म्हणते की काकी आता ही खोली आपल्या तिघींची आहे, आता घर कसं सजवायचं आपण बघूया. त्यानंतर आता हा रितेश जो काही सरपोतदार आहे तो मात्र आपल्या त्या म्हणजे सहकार्याला ओरडत असतो आणि म्हणतो की असा कसा बोर्ड तयार केला, आमच्याकडे ऍडमिशन घ्या म्हणून. आपला ब्रँड असा लोकांना खेचून आणणाऱ्यातला नाही, स्वतःहून लोकांनी आपल्याकडे आलं पाहिजे. जाहिरात अशी करायची की ती जाहिरातच वाटायला नकोय. तेव्हा आता त्याचा तो पीए म्हणतो की डोंट वरी, मी डिझायनरला सांगतो आणि चेंज करून घेतो. आणि आता मात्र जी टॉपर मुलगी आहे तर तिचा फोटो तेथे लावायचा असतो, परंतु आता कमळी तेथे नाही म्हणलेली असते आणि दुसऱ्याच मुलीचा फोटो त्यांनी तेथे लावलेला असतो. म्हणून रितेश त्यांच्यावर ओरडतो. तेव्हा जो माणूस कमळीकडे गेला होतो तो म्हणतो की सर मी त्या मुलीकडे गेलो होतो, ती मुलगी मात्र आपल्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायला तयार नाही असं सांगतो. तेव्हा आता रितेश हा कमळीला भेटणार असतो. त्या माणसाला मात्र आपल्या जवळ बोलवतो. अजून जवळ बोलून मात्र जी काही कॉफी आहे तर ती कॉफी त्याच्या अंगावर फेकून देतो. त्या शिक्षकाचा मात्र चेहरा भाजलेला असतो, तो खूप घाबरतो. रागाने मात्र त्याला तेथून जायला सांगतो. तेवढ्यात त्याचा पेय म्हणतो की सर ऍक्च्युली त्या मुलीचा स्वाभिमान. तेव्हा आता लगेच रितेश म्हणतो की आपल्या देशामध्ये स्वाभिमान वगैरे कोणती गोष्ट नाही, आपल्या देशात मात्र कुणाचाही स्वाभिमान सहज विकत घेता येऊ शकतो. म्हणून आता हा रितेश फारच भडकलेला असतो. पैशावर सगळं काही विकत घेता येईल, किती काही झालं तरी मला त्या टॉपर जी काही कॉलेजची मुलगी आहे तिचा फोटो आपल्या या म्हणजे नोटीसवर हवा आहे. त्याचा पीए म्हणतो की ओके सर मी करतो. म्हणजे कसं आहे की आपण काही मुलांचे भविष्य घडवतो, तसेच काही मुलं आपली भविष्य घडवतात. शेवटी ते कमळीचा फोटो मिळवण्याचं ठरवतात. तर मित्रांनो पुढे नक्की काय होईल, कारण हा भाग येथे संपतो. धन्यवाद.